जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा इथं बांधकाम कामगारांसाठी विशेष ऑनलाईन केवायसी आणि भांडे नोंदणी कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे। मुक्ताईनगर विधानसभेचे आमदार माननीय चंद्रकांतजी पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आयोजित या कॅम्पद्वारे बांधकाम कामगारांना भांडे योजनेचा लाभ घेण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे। हे कॅम्प 31 मे 2025 रोजी शनिवारी आणि 1 जून 2025 रोजी रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून लक्ष्मी विष्णू हॉल सावदा इथं होणार आहे। बांधकाम कामगारांना त्यांच्या हक्काच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आणि ऑनलाईन केवायसी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी या कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे। बांधकाम कामगार कार्ड असलेल्या कामगारांना भांडे योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली नोंदणी या कॅम्पद्वारे सहजपणे पूर्ण होऊ शकेल। या योजनेमुळे कामगारांना संसारोपयोगी साहित्य मिळण्यास मदत होणार असून त्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास हातभार लागणार आहे। या कॅम्पचा लाभ घेण्यासाठी सर्व बांधकाम कामगारांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे असं आवाहन आयोजकांनी केलंय। कॅम्पच्या यशस्वीतेसाठी महायुती सरकारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून यामध्ये शिवसेना शहर प्रमुख सूरज परदेशी, माजी नगर अध्यक्ष राजेंद्र श्रीकांत चौधरी, युवा सेना प्रमुख मनीष भंगाळी, निलेश खाचने शहर संघटक आणि माजी नगरसेवक फिरोज खान पठाण यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत। आयोजकांनी सर्व बांधकाम कामगारांना या कॅम्पचा लाभ घेण्याचं आवाहन केलंय। चंद्रकांत पाटील यांच्या वतीने यांच्या माध्यमातून आज सावदा शहरामध्ये बांधकाम कामगारांचा जे योजना आहे त्या योजनेचे जे लाभार्थी त्यांच्या केवायसी संदर्भात एक आज मेळावा या ठिकाणी सावदा शहरामध्ये आयोजित केला गेला होता। या लोकांची पायपीट रावेर, मुक्ताईनगर व जळगाव अशा पद्धतीने होत होती। या लोकांची आर्थिक कुटुंबनाही त्या ठिकाणी होती। ते सर्व पाहता मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सावदा शहरामध्ये या कॅम्पचं आयोजन आम्हाला दिलं, त्याबद्दल त्यांची मनपूर्वक आभार मानतो। व सावदा शहरातील जे लाभार्थी असतील त्यांनी या ठिकाणी येऊन या योजनेचा लाभ घ्यावा, आपली केवायसी करून घ्यावी अशा आपल्या माध्यमातून विनंती करतो। आपल्या या राज्यामध्ये सर्व बांधकाम कामगारांसाठी नोंदणी केलेली आहे आणि प्रत्येक कामगाराला सरकारमार्फत कुठेतरी त्यांचा बांधकामाचं साहित्य असेल किंवा महिलांसाठी भांड्यांचा वापर असेल यासाठी भांडे वाटप होणार आहे। आणि अशा हिच्यात महाराष्ट्र सरकारच्या वतीने हा कार्यक्रम पूर्ण राज्यभर आयोजित केलेला आहे, परंतु हा कार्यक्रम प्रत्येक तालुक्यावरती आहे। परंतु आपल्या गावातील सावदा शहरातील महिलांना रावेर किंवा मुक्ताईनगर येथे जाता कामा नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपल्या मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार माननीय चंद्रकांत भाऊ पाटील यांनी हा विचार करता लोकांचा वेळ आणि पैसा वाया न जावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे शिबिर सावदामध्ये आयोजित केलं। आणि आज इथं सर्व बांधकाम कामगारांची केवायसी नोंदणी केली जात आहे। काही दिवसानंतर माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या हस्ते या सर्व कामगारांना भांड्यांचं वाटप केलं जाणार आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीचं महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यापासून मागच्या 2.5 वर्षांचा काळ ते आता 6 महिन्यांचा काळ या दरम्यान या शासनाच्या माध्यमातून अनेक लोकहितकारी जनकल्याणकारी योजनांचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून पीडित आणि रंजले गाजलेल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याच्या प्रयत्नातून बांधकाम कामगारांना योग्य तो न्याय मिळावा, त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा या उदात्त हेतूने ही बांधकाम कामगारांच्या कल्याणार्थ संसारोपयोगी भांडी वाटपाचा ही योजना या सरकारच्या माध्यमातून शुभारंभ करण्यात आलेला आहे। आणि आनंदाची गोष्ट अशी की ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्याकरता 50-100 किलोमीटरची प्रवास करावा लागतो, आपला दिवस वेळ वाया घालवावा लागतो, ही अडचण या मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार माननीय श्री चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या लक्षात आली आणि त्यांनी सावदा या शहरामध्ये सावदा हे शहर अतिशय मोठं असल्यामुळे, मतदारसंघाचं एक महत्त्वाचं शहर असल्यामुळे या सावदा शहरातल्या लाभार्थ्यांना ही प्रवासाची पायपीट करता येऊ नये यासाठी या शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलं
आपण पाहतोय शेकडो लाभार्थी या शिबिराचा या ठिकाणी लाभ घेत आहेत आणि खरोखरच समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न महायुती सरकारच्या माध्यमातून या शुभारंभाच्या निमित्तानं या लोककल्याणकारी योजनेच्या माध्यमातून आपण पाहतो आहोत आणि मला अतिशय आनंद होतो की आम्ही लाभार्थ्यांशी बोललो, प्रत्येकाने या कॅम्पचा शुभारंभ, या कॅम्पचा लाभ या ठिकाणी सावध्यामध्ये करून दिला। त्या प्रित्यर्थ चंद्रकांत भाऊ पाटील जे आमदार या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांचं प्रत्येकाने आभार व्यक्त केलं आणि या लाभार्थ्यांच्या माध्यमातून आम्हालाही जनसेवा करण्याची संधी मिळाली। तेव्हा आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा महायुती सरकारचा आणि चंद्रकांत भाऊ पाटील यांचा आभार व्यक्त करतो आणि ज्यांची अजूनही काही लाभार्थ्यांची काही बाकी असेल त्यांनी या ठिकाणी यावं आणि या योजनेचा लाभ घ्यावा असंही आवाहन या ठिकाणी आपल्यातर्फे करतो। धन्यवाद। चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।